काहीच प्रॉब्लेम नाही असा स्पृहा आणि काश्मीरचा एक चित्रपट येतो, ज्याचे पोस्टर्स आपण पाहिलेत, फर्स्ट लुक पाहिला आहे. आज त्याचा म्युझिक लॉन्च आहे आणि म्युझिकची ही भली मोठी टीम माझ्यासोबत आहे. मी माईक तुमच्याकडे देणार आहे कारण तुमची मोठी टीम आहे आणि मला तुम्ही गाण्यांबद्दल सांगणार आहात. गाणी इथे ऐकलेली आहेत. सो हे एक नवीन व्हेंचर आहे. मुरांबानंतर पुन्हा एकदा भेटतोय, तर काय आहे ह्या गाण्यांचं वेगळेपण आणि काय? मला काहीच प्रॉब्लेम नाही. या चित्रपटात 4 गाणी आहेत. एक बेलानी गायलेलं आहे गाणं, एक ते कोकणी फ्लेवरचं गाणं आहे, गुरु ठाकूरनी शब्द लिहिले आहेत त्याचे. एक आनंदी आणि माझं ड्युएट आहे, एक श्रुतीबरोबर ड्युएट आहे. प्रियांका आणि अभय जोधपूरकर जो आज चेन्नईला शो असल्यामुळे इकडे आला नाही, त्यांनी दोघांनी गायले. याच्यात एक कोकणी गाण्यात फार सुंदर व्हायोलिनचे पीसेस आहेत, ते श्रुती भावे हिने वाजवलेले आहेत. आणि एक कुठे मला वाटलं भूषण चिटणीस त्यांनी गिटार वाजवली 2 गाण्यात. तर अशी ही म्युझिक टीम इकडे जमलेली आहे. आणि 2 गाणी त्यातली जी आहेत ते आम्ही खूप लाईव्ह त्याच्यात एलिमेंट्स ठेवले आहेत. ऋषी अजून जास्त सांगू शकेल त्याबद्दल. प्रत्येक गाण्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही अरेंजमेंट्सचा पण प्रयत्न केला याच्यामध्ये, की जे फर्स्ट सॉन्ग आहे ते आम्ही टेक्नो ठेवलं, तिचं रोमॅन्टिक सॉन्ग. पण रोमॅन्टिक गाण्यामध्ये शक्यतो खूप सॉफ्टवेअर गोष्टी असतात किंवा सगळं असं एक मेलोडिक सगळं. आता आम्ही थोडं याच्यामध्ये वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, की EDM किंवा थोडंसं अपबीट्स आम्ही छोट्या ठेवलेले आहेत. सेकंड सॉन्ग सॅड सॉन्ग आहे, ते आम्ही रॉक फ्लेवर ठेवला आहे. आम्ही बऱ्यापैकी आता आम्ही अशी सुरुवात करतो की आम्ही लाईव्ह गोष्टी करायच्या, की जे आधी लोक करत होते, तसं आम्ही परत सुरू करतो आहे, की ड्रम्स किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट्स ते मॅक्सिमम गोष्टी लाईव्ह करायच्या, प्रोग्रामिंग गोष्टी कमी ठेवायच्या, की त्यांनी एक अजून डायनामिक्स जास्त चांगले येतात किंवा एक चांगल्या पद्धतीने याची मांडणी, एक चांगला थ्रो मिळतो ओव्हरऑल गाण्याला. सो मी मी सध्या प्रयत्न करतो आहे. सो कोकणी गाण्याबद्दल आता बेला इथे आहे, मी तिला मी मगाशीच बोलले जेव्हा गाणं गायला वरती आले होते. इट्स अ व्हेरी स्पेशल सॉन्ग. मी जसं म्हणलं की अत्यंत टॅलेंटेड ट्रायो आणि ॲट द सेम टाईम आय थिंक जेव्हा कोकणी गाणं आपण म्हणतो की हां आता कोकणी गाणं ऐकायचं आहे, तेव्हा एक साधारण फ्लेवर आपल्या मनात येतो की आता आपण काय ऐकणार आहोत. पण आय थिंक हे गाणं ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की कंटेम्प्ररी ॲट द सेम टाईम त्याच्यातला थोडासा ट्रॅडिशनलनेस हा जो काय जपला गेला आहे गाण्यामध्ये, इन टर्म्स ऑफ वर्डिंग्स, इन टर्म्स ऑफ अरेंजमेंट, काहीतरी नाविन्य ऐकायला तुम्हाला या गाण्यामध्ये मिळतं. आणि आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ द कोकणी सॉन्ग जे कंपोज झाले. इतकं सुंदर कंपोज केलेलं गाणं आहे की गाताना तितकाच आनंद झाला, मजा आली गाताना. एक वेगळ्या प्रकारचं कोकणी गाणं जे तुम्हाला पटकन पहिल्यांदाच ऐकल्यानंतर मनाला भिडेल असं गाणं. सो आय थिंक ॲप्लॉज गोज टू देम. आणि ऑफकोर्स गुरु ठाकूर, खूप सुंदर कंपोज केलेलं गाणं आणि इट्स माय प्लेजर सिंगिंग दिस सॉन्ग. थँक्यू ऑल, थँक्यू. या मूवीच्या सॉंग्समध्ये खूप एक्सपेरिमेंटिंग ऑब्व्हियसली केलं आहे आम्ही, कारण आम्ही आमच्या गाण्यांमध्ये नवीन फ्रेशनेस ठेवायला नेहमी बघतो. तर आता कसं आहे की लाईक एव्हरी साऊंड इज कम्पेअर टू वर्ल्ड साऊंड, त्यामुळे आम्ही बऱ्याच स्ट्रिंग्सच्या अरेंजमेंट केल्या, लाईव्ह गिटारिंग केलं आहे, लाईव्ह ड्रमिंग केलं आहे, त्यामुळे खूप जॉनर हाताळले गेले आहेत. तर यामध्ये EDM आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. होपफुली ते लोकांना आवडेल. जे तुझ्यासाठी गाणं आहे आनंदी आणि जसराजने गायलेलं आहे, त्यामध्ये थोडं EDMमध्ये एक्सपेरिमेंटिंग केलेलं आहे. आणि इकडे श्रुती आहे माझ्याबरोबर, हू हॅज सांग दी मौनातुनी सॉन्ग. श्रुती, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? इट वॉज चांगला एक्सपिरियन्स होता. माझा SHJ बरोबरचा सेकंड एक्सपिरियन्स आहे. पहिली फिल्म YZमध्ये मी गायले होते, दॅट वॉज माय डेब्यू. आणि आत्ता हे जे गाणं आहे ते जसराज बरोबरचं ड्युएट आहे. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स, कारण खूप मेलोडियस गाणं आहे आणि काही जागांमध्ये अवघड पण आहे. पण इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. अँड इकडे आनंदी पण आहे आपल्याबरोबर. आनंदी हॅज सांग दी तुझ्यासाठी सॉन्ग ड्युएट विथ जसराज. आनंदी, हाऊ डू यू फील? खूप छान वाटतं. ऑलरेडी ह्यांच्याबरोबर मी आधी 1-2 गाणे गायले होते आणि मला हे गाण्यासाठी पुन्हा गायला मिळालं आणि एकाच वेळेला ते डन झालं, पुन्हा रेकॉर्ड नाही करावं लागलं, याचा एक वेगळा आनंद आहे. बट आय एम ॲक्च्युली व्हेरी हॅपी. आय लव्ह द ट्यून. इन्स्टंट लव्ह होतं कम्प्लिटली आणि इट वॉज लिटल ट्रिकी विथ द टेम्पो, बट आय टोटली एन्जॉयड इट. आय जस्ट लव्ह द सॉन्ग. थँक्यू. मला काहीच प्रॉब्लेम नाही या पिक्चरमध्ये. विरल्या केव्हा हळूवार त्या भावना हे गाणं गायलं आहे आणि अभय जोधपूरकर बरोबर गायलं आहे. आमच्या दोघांचं, माझं त्याच्याबरोबरचं हे दुसरं गाणं आणि या तिघांबरोबरचं माझं आय गेस 5वं गाणं आहे. त्यामुळे नक्की
खूप आनंद होतो जेव्हा मी यांच्यासाठी काम करते. आम्ही इतके चांगले मित्रमैत्रिणी आहोत आणि खूप इंटेन्स असं गाणं आहे, सॅड सॉन्ग आहे आणि गुरु ठाकूरचे अप्रतिम शब्द आहेत. मला कधीपासून गुरुचं एखादं गाणं गायचं होतं आणि ती इच्छा माझी या पिक्चरच्या निमित्तानं पूर्ण झाली, त्यामुळे खूप आनंद होतो आहे.